शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले कोणताही राजकीय वसा व वारसा नसताना सुद्धा बीड जिल्हा परिषद सदस्यापासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व देशाचे केंद्रीय ग्राम विकास मंत्री पदापर्यंत मजल मारणारा एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, शेतकरी, शेतमजुरांच्या व ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं, म्हणूनच लोकांच्या मनातील नेता म्हणजे लोकनेता, सर्वांचा नेता म्हणजे लोकनेता, किती आले किती गेले, किती नेते झाले, गोपीनाथरावजी मुंडे साहेब एकच लोकनेते झाले, अशा या लोकनेत्याला विनम्र अभिवादन करतो। लोकांच्या कल्याणासाठी जीवन जगत असताना ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही तत्व कधी सोडलं नाही, मोह कधी केला नाही, सोसावा लागला त्रास तरी पराभव कधी पत्करला नाही, अशा या महामानवाचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये नाथरा या गावी झाला। वडिलांचे नाव पांडुरंग व आईचे नाव लिंबाबाई होते। प्राथमिक शिक्षण गावामध्ये पूर्ण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई या ठिकाणी घेत असताना प्रमोदजी महाजन साहेब यांची भेट झाली। तर IAS लॉ कॉलेज पुणे या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची भेट झाली आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब व विलासरावजी देशमुख साहेबांनी जो मैत्रीचा आदर्श निर्माण केला, तो आदर्श आजही समाजाने घ्यावा, अशा प्रकारचा आदर्श निर्माण करणारे गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे शिक्षण घेत असताना जेव्हा महाविद्यालयामध्ये होते, तेव्हा त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्यांना 16 महिने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलं आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला, तो म्हणजे या समाजाच्या परिवर्तनासाठी, समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण वेळ राजकारणामध्ये येण्याचा। आणि 1978 मध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सर्वप्रथम बीड जिल्हा परिषदेसाठी सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर 1980 ला लातूर जिल्ह्याचा काही भाग व बीड जिल्ह्याचा काही भाग असणाऱ्या रेणापूर विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार झाले। गोपीनाथरावजी मुंडे साहेब 5 वेळा आमदार झाले। 1992 ते 1995 या कालखंडामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे विरोधी पक्ष नेते होते। जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या पदावर बसतो तेव्हा त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं, मात्र जेव्हा एखादा कर्तृत्व संपन्न व्यक्ती हा एखाद्या पदावर बसत असतो तेव्हा त्या व्यक्तीचं नव्हे तर पदाचं महत्त्व वाढतं। आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी विरोधी पक्ष नेते पदाला आदर्श करण्याचं काम केलं, कारण कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही घटनेला न घाबरता त्यांनी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते असताना एनरॉन प्रकल्प समुद्रामध्ये बुडविण्याची भाषा असेल अथवा दाऊदच्या मुसक्या बांधण्याची भाषा असेल, याच्या माध्यमातून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी शिवनेरी ती शिवतीर्थ यात्रा काढली आणि विरोधी पक्षाचं सत्ताधारी पक्षात रूपांतर केलं। आणि 1995 गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पद स्वीकारलं। जेव्हा गृहमंत्री पदभार स्वीकारला होता तेव्हा गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे मुंबईमध्ये असणाऱ्या गँगस्टार आणि गँग वारनं मुंबईचं जीवन हे हराम करून सोडलेलं होतं। घराबाहेर पडलेला माणूस घरामध्ये येईपर्यंत जीवात जीव नव्हता, अशा या अंडरवर्ल्डनं ग्रासलेल्या मुंबईचा श्वास मोकळा करण्यासाठी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पोलिसांचे हात थोडेसे मोकळे केले आणि एन्काउंटर सारख्या योजनांची अंमलबजावणी करण्याची मुभा दिली आणि मुंबईतील असणाऱ्या दहशतवादी घटना ज्या घडत होत्या, या अंडरवर्ल्डनं जे आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं ते साम्राज्य नष्ट करण्याचं काम गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं होतं। 2009 साली जेव्हा बीड लोकसभा मतदारसंघामधून ते लोकसभेमध्ये गेले आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून लोकसभेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली। तर 2014 मध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री झाले। काळानं घाला घातला आणि 3 जून 2014 मध्ये अपघातामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं निधन झालं। गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक विचार आहे, गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक प्रेरणा आहे, गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे आमचं दैवत आहेत। म्हणून मी दैवताला अभिवादन करताना इतकंच म्हणेन की किती हीरे तो बहुत होते हैं लेकिन कोहिनूर जैसे नहीं, नेता तो बहुत हुए लेकिन गोपीनाथरावजी मुंडे साहेब जैसे नहीं।